बांगलादेशी आता कुठे जातील? मुख्यमंत्री देवाभाऊ इतके कठोर कसे असू शकतात? तब्बल 50 वर्ष महाराष्ट्रात रुजलेलं बांगलादेशी घुसखोरीचं मॉडेल देवाभाऊंनी अवघ्या 5 महिन्यात उद्ध्वस्त केलं. कसं, कधी आणि नेमकं काय घडलं, सर्व समजून घेऊया. तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मुंबईची बांगलादेशी फाईल. रात्र होती. गरीब नगरच्या कट्ट्यावर सलीम आणि रऊफ बसले होते. रऊफ म्हणाला, भाईजान, पूरा 40 का नया कट्टा है, कहाँ रखेंगे? पूरा इंतजाम हो गया है रे रऊफ. आज रात को आसमान में उजाला करेंगे. त्याच रात्री 200 ते 300 झोपड्यांना आग लागली आणि त्या जागी बांगलादेशातून आलेले नवीन 400 लोक घुसवले गेले. त्यांचे आधार कार्ड, रेशन कार्ड सर्व तयार झाले. आता हे 400 लोक महाराष्ट्रातील लोकांच्या वाटेचा रोजगार, हक्क, पायाभूत सुविधा सर्व उपभोगायला अधिकृत ठरले होते. एक दिवस नोटीस आली, जागा खाली करा. रऊफ घाबरला. भाईजान, इस बार सच में कुछ होगा क्या? अरे, ऐसे नोटिस की तो हम पुंगी बनाते हैं. 50 साल में कोई कुछ नहीं कर पाया, ये लोग क्या करेंगे? या अल्लाह, ये क्या हो रहा है? कयामत का दिन आ गया क्या? भाईजान, ये सच में आ गए. सलीम गप्प होता. पहिला घाव पडला. रऊफ किंचाळला. भाईजान, घर टूट रहा है. त्यांचं बेकायदेशीर साम्राज्य डोळ्यासमोर उद्ध्वस्त होत होतं. मुंबईला 25 वर्ष लुटणारी गोल्डन गँग मात्र अवघ्या 1.5 किलोमीटरवरील आपल्या टोलेजन इमारतीत बसून हे दृश्य टीव्हीवर पाहत चिंतेत होती. 50 वर्ष जे कुणाला जमलं नव्हतं ते देवाभाऊंनी अवघ्या 5 महिन्यात करून दाखवलं. सलीम, रऊफ यांसारख्या घुसखोऱ्यांना स्पष्ट संदेश होता. महाराष्ट्रात आता घुसखोरी खपून घेतली जाणार नाही.